तुला त्याची केली तरी तो मोजता येणार नाही, कारण तो षटकारच होता. केवळ सूर्यकुमार यादवचं अवधान आणि त्यांनी केलेली चपळाई याच्यामुळे तो झेल पकडला गेला, नाहीतर ती सिक्सरच होती. आणि जर शेवटच्या ओव्हरीच्या पहिल्या षटकात तो षटकार गेला असता तर सामना परत दक्षिण आफ्रिकेकडे गेला असता. त्यामुळे सूर्याचा कॅच हा निर्णायक कलाटणी देणारा होता. सूर्याचा कॅच निर्णायक कलाटणी देणार होता. सुनंदन, आपल्या समवेत रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड आहेत. लाड सर, सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा तुम्हाला आज रोहितनं दिली आहे 2020 विश्वचषक. या क्षणी काय भावना आहेत तुमच्या? माझ्या भावना म्हणजे मला सुचत नाही मी आता काय बोलू, कारण मी सकाळपासून सगळ्यांनाच सांगतो की आज आपण जिंकणार आहे. रोहित मला मोठी गुरुदक्षिणा ती रोहितने आज मला दिली, त्याबद्दल मी खूप 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 खुश आहे. सर, नेमकं या सामन्याआधी किंवा विश्वचषकाआधी रोहितचं तुमच्याशी काय बोलणं झालं होतं हे आम्हाला सांगू शकाल? काय नुसतं बोलणं एवढंच की चांगलं कर, फक्त तुझ्याकडे चांगला चान्स आहे वर्ल्ड कप जिंकण्याचा आणि तू वर्ल्ड कप, आणि त्यांनी मला प्रॉमिस केलेलं मी वर्ल्ड कप तुम्हाला जिंकताना दिसेल तुम्हाला, आणि खरोखर ते त्यांनी पूर्ण केलं आहे. मग त्यामुळे खूप खुश आहे मी. अतिशय महत्वाची गोष्ट सांगतायत दिनेश लाड सर एबीपी माझावर की रोहितनं प्रॉमिस केलं होतं, रोहितनं वचन दिलं होतं, हा 2020चा विश्वचषक मी तुम्हाला जिंकून देईन, भारताला जिंकून देईन, आणि ते वचन त्यानं पूर्ण केलंय. सर, 2007 साल आठवतंय आज मला. त्या क्षणी एबीपी माझाचा प्रतिनिधी म्हणून मीही मैदानात होतो. भारतानं जेव्हा 2020चा विश्वचषक जिंकला, आपण साऱ्यांनी पाहिलं. रोहितनं त्याच स्पर्धेत पदार्पण केलं होतं. ऑस्ट्रेलियासमोर त्यानं 50 धावांची इनिंग केली होती, आणि तोच रोहित आज आपल्याला 2020चा विश्वचषकाच्या या अख्ख्या टुर्नामेंटमध्ये सातत्यानं फलंदाजी करताना दिसला, बेधडक फलंदाजी करताना दिसला, बिनधास्त फलंदाजी करताना दिसला. हा त्याचा जो फिअरलेस अप्रोच आहे त्याच्याविषयी काय सांगाल दिनेश लाड सर? सुरुवातीपासून तो तसाच होता, तुझा पॉझिटिव्ह, त्याच्यात सेल्फ कॉन्फिडन्स एवढा होता सुरुवातीपासून, आणि त्याच्यामुळे तो एवढा सहज टक्कर झाला. त्याला प्रत्येक गोष्ट त्याच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे, मला जिंकायचंय, त्याच्याशिवाय मला नाही, तो हारण्यासाठी कधीच खेळायला नव्हतं. या क्षणी तुम्हाला बोलायला काही सुचत नाही, पण या क्षणी जर तुम्हाला सांगितलं की रोहितसाठी तुम्हाला काहीतरी गिफ्ट घ्यायचंय, रोहितसाठी काहीतरी तुम्हाला भेटवस्तू घ्यायची आहे, या क्षणी रोहितला काय भेटवस्तू द्याल तुम्ही आणि काय बोलाल त्याच्याशी? भेटवस्तू मी काय देईन मलाच समजत नाहीये, पण खरंच मला मोठी गुरुदक्षिणा मिळाल्याची झाली. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे. सर, या क्षणी तुमच्या घरातला एक सदस्य रोहित याच नात्याने होता, तुमच्याच घरात वाढला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुमची पत्नी, तुमचा मुलगा सिद्धेश लाड, काय भावना आहेत या क्षणी तुमच्या साऱ्यांच्या? साऱ्यांच्या भावना मी माझ्या मुलीला देतो, तिच्याशी बोलू शकता. लवकर घे, बोल ना, तुला कसं वाटतंय? हॅलो, दिनेश लाड सरांची मुलगी आपल्या समवेत आहे. तुझं नाव काय आणि रोहितला एका भावासारखाच तू समजली आहेस. काय भावना आहेत या क्षणी तुमच्या घरात? कसा आनंद साजरा करताय तुम्ही सारेजण? आनंद म्हणजे आम्हाला गगनात मावत नाहीये आमचा आनंद. मी काय बोलू हे माझे शब्द नाहीये. या क्षणी रोहितला काय ओवाळणी देशील एक बहीण या नात्यानं? त्यानं सगळ्यात मोठं स्वप्न साकार केलंय. केवळ शर्मा कुटुंबीय नाही, लाड कुटुंबीयने अख्ख्या देशाचं स्वप्न गेली 13 वर्ष वाट बघत होता भारत ज्याची. तो 2020चा विश्वचषक किंवा कुठलाही विश्वचषक आज भारताला जिंकून दिलाय रोहितनं आणि त्याच्या संघानं. नक्की त्यांनी एका बहिणीला खूप मोठी ओवाळणी दिली आहे, मी बोलेल असं. धन्यवाद. या क्षणी तुम्ही सगळ्यांनी आमच्याशी संपर्क साधलात त्याबद्दल. सर, बोलू शकतात?